काकू, तुम्हाला लहान बाळ हवे आहे का? तुम्ही माझ्या लहान भावाला घेऊन जा. तो फक्त काही महिन्यांचाच आहे. त्याला खूप भूक लागली आहे. हे ऐकून ती बाई माघारी फिरली आणि ते दृश्य बघून हैराण झाली. एक 10 ते 12 वर्षांचा मुलगा त्याच्या मिठीत एक लहान बाळ घेऊन उभा होता. सुधाने कधी विचार पण केला नव्हता की एक साधारण दिवस तिचं पूर्ण आयुष्य बदलून टाकेल. त्या दिवशी ती बाजारातून घरी परत येत होती. ती त्या बाजारात कायम जात होती. बाजारातला आवाज, लोकांची गर्दी, दुकानदारांच्या आवाजाने तो बाजार घुमला होता. पण आज तिचं मन उदास होतं. ती पटपट पावले टाकत बाजारातून बाहेर निघाली होती. पुढे बाजारात आंब्याचा वास घुमत होता, तर गरम गरम जिलेबीच्या तळेला वास सगळीकडे पसरला होता. भाजी विकणारे भाजी घ्या भाजी म्हणून ओरडत होते आणि बाजारात पारावर बसलेले पंडित लोकांना त्यांचे भविष्य सांगत होते. सुधाला या सगळ्या गोष्टींशी काहीच देणं घेणं नव्हतं. ती तिच्याच विचारात मग्न होती. अचानक कोणीतरी तिचा साडीचा पदर ओढत असल्याचे तिला जाणवले. म्हणून ती जागच्या जागी उभी राहिली. ती घाबरली होती की कोणीतरी तिच्या साडीचा पदर ओढत आहे. मागे वळून बघितलं तर एक 10 ते 12 वर्षांचा मुलगा एकदम अशक्त झालेला उभा होता. त्याचे मळलेले फाटलेले कपडे, विस्कटलेले केस, त्याला बघून असं वाटत होतं की त्याने कितीतरी दिवस आंघोळ केलेली नाही. पण त्या मुलाचे डोळे काहीतरी सांगत होते. त्याच्या डोळ्यात उदासीनता दिसत होती. पण त्यापेक्षाही हैराण करणारी गोष्ट होती की त्या मुलाच्या हातात एक लहान बाळ होतं. ते पण 4 ते 5 महिन्यांचे नवजात बाळ होते. त्या बाळाचे कपडे मळलेले होते. त्याचा चेहरा पिवळा पडलेला होता. ते बाळ खूप हळूहळू श्वास घेत होतं. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्याला आत्ता रडायला पण अवसान उरलं नाही. मग त्या मोठ्या मुलाचे ते शब्द सुधाच्या कानावर पडले. त्या शब्दांनी तिला आतपर्यंत हलवून ठेवले. तो मुलगा म्हणाला, काकू, तुम्हाला बाळ हवे आहे का? सुधाला वाटलं तिनं काहीतरी चुकीचं ऐकलं आहे. मग सुधा अविश्वास दाखवत म्हणाली, काय म्हणालास तू? त्या मुलाने नजर खाली केली आणि घाबरत हळू आवाजात परत म्हणाला, जर तुम्हाला बाळ हवे असेल तर याला घेऊन जा. हे ऐकून सुद्धा शून्य झाली. काही वेळ तिला काय बोलावं ते कळत नव्हतं. ती परत त्या मुलाला म्हणाली, तू काय बोलत आहेस, तुला तरी कळतंय का? बोलताना अजून पण तिचा आवाज थरथरत होता. त्या मुलाने मोठा श्वास घेतला. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की तो त्याची कठीण परिस्थिती सांगायला स्वतःला तयार करत आहे. तो मुलगा म्हणाला, माझी आई म्हणाली होती, जर तुझ्या भावाला कोणी सांभाळायला घेत असेल तर त्याला देऊन टाक. त्या मुलाचं बोलणं ऐकून सुधाला असं वाटलं की आत्ता मनात कोणीतरी मोठा दगड तिच्या काळजावर ठेवला आहे. तिचे डोळे त्या मुलाच्या चेहऱ्यावरून बाजूला झाले आणि इकडे तिकडे बघायला लागले. जणू ती त्या प्रश्नाचं उत्तर शोधत होती. ती त्या मुलाच्या आईला आजूबाजूला शोधायला लागली. तिला रस्त्याच्या बाजूला एक फाटलेल्या साडीत घाणेरड्या अवस्थेत एक बाई बसलेली दिसली. तिने मान खाली घातली होती. एका हातात दारूची बाटली होती. ती दारू पिऊन फुल झाली होती. तिचे डोळे उघडे होते, पण त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की त्यांच्यात जगण्याची अजिबात इच्छा उरली नाही. फक्त शून्यात बघत होती. तिला बघून सुधाचं काळीज फाटलं. तिने परत त्या मुलाकडे बघितलं आणि मग त्या लहान बाळाकडे बघितलं. तिने त्या मुलाला त्याचं नाव विचारलं. तो मुलगा हळू आवाजात म्हणाला, माझं नाव राहुल आहे आणि माझ्या भावाचं नाव रोहन आहे. त्याने त्या बाळाला अजून घट्ट पकडलं. त्याला असं वाटत होतं की त्याचा भाऊ त्याच्या हातातून खाली पडू नये. सुधाने मोठा श्वास घेतला आणि त्या मुलाला राहुलला म्हणाली, तू तुझ्या भावाला दुसऱ्या कोणाला का देत आहेस? ते ऐकून राहुलचा चेहरा उतरला. तो हळू आवाजात म्हणाला, कारण माझी आई म्हणाली आहे की मी याला सांभाळू शकत नाही. ती म्हणाली की याला घेऊन जा आणि कुणाला तरी देऊन टाक, नाहीतर. तो थोडा शांत झाला. मग सुधा म्हणाली, नाहीतर काय राहुल? राहुल थोडा दचकला आणि मग पुढे म्हणाला, आई म्हणाली नाहीतर मी याला नदीत फेकून देईन. त्याचं बोलणं ऐकून सुधाचे शरीर थंड पडले. काही वेळासाठी तिचे मन विचार करायचेच बंद झाले. तिला कळत नव्हतं की एक आई तिच्या बाळाला कशी काय सोडून देऊ शकते. त्याच्याबद्दल असा विचार तरी कसा काय करू शकते. तिचं काळीज जोरजोरात धडधडायला लागलं. तिने तिचे हात पुढे केले आणि हळूच राहुलच्या हातातून रोहनला तिच्या हातात घेतलं. ते बघून राहुलच्या चेहऱ्यावर थोडेसे भाव उमटले. तो हळू आवाजात म्हणाला, खरंच काकू, तुम्ही याला तुमच्याजवळ ठेवून घेणार आहात? सुधाला त्याला उत्तर द्यायला थोडा वेळ लागला.
तिने रोहनला कुशीत घेतलं. तिला माहीत नव्हतं की तिचे ते शब्द तिचं आयुष्य कायमचं बदलून टाकणार आहेत. तिच्या मनात विचार यायला लागले की आता काय होईल. खरंच ती या लहान बाळाला तिच्यासोबत तिच्या घरी घेऊन जाऊ शकते का? ती खरंच या बाळाला वाचवू शकते का? एक गोष्ट स्पष्ट होती, जर तिने आज त्या बाळाला तिच्यासोबत घरी घेऊन गेली नाही तर कदाचित उद्या ते बाळ जिवंत राहणार नाही. तिने राहुलचा हात पकडला आणि त्या दोघांना घरी घेऊन आली. बाजारात गर्दी तेवढीच होती. जगा सगळं जसंच्या तसं चाललं होतं, पण सुधासाठी सगळं बदललं होतं. राहुल जास्त बोलत नव्हता. सुधा त्याला घरी घेऊन आली तरी तो काही बोलला नाही. त्याने मान खाली घातली आणि शांतपणे घरात येऊन गप्प बसला. त्याच्या मनात एक भीती बसली होती की त्याच्या भावाला त्याच्यापासून कोणी वेगळे करेल. त्याची नजर घरात सगळीकडे फिरत होती. तो सगळं घर एकटक बघत होता आणि सुद्धा लक्ष देऊन त्याच्याकडे बघत होती. तिने पहिल्यांदा रोहनला दूध पाजले तर तो भुकेने रडायला लागला, पण जसे पोट भरायला लागले तसा तो हळूहळू शांत झाला आणि शांत झोपून गेला. त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की पहिल्यांदा तो सुरक्षित जागेवर आहे. त्याचा श्वास सामान्य झाला. तो सुधाच्या कुशीत असा झोपला की पहिल्यांदा त्याला कोणीतरी मायेने कुशीत घेतलं आहे. पण सुधाचं मन शांत नव्हतं. तिच्या मनात कसली तरी भीती होती. हे दिसत होतं एवढं साधं सोपं नव्हतं. राहुल भिंतीला टेकून बसला होता. त्याला बघून सुधा म्हणाली, तुला झोप आली नाही का? राहुलने उत्तर दिलं नाही. सुधा हळू आणि मधुर आवाजात म्हणाली, तुला घाबरायची गरज नाही. तू आणि रोहन सुरक्षित जागेवर आहात. राहुलने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि तो त्या जागेवर बसून राहिला. त्याचे डोळे दरवाजावर टिकले होते, जणू तो कुठल्या तरी गोष्टीची वाट बघत होता. सुधा म्हणाली, तू झोपू शकतोस राहुल? राहुल म्हणाला, मी झोपलो आणि ती आली तर? त्याच्या प्रश्नाने सुधाच्या मनात एक शंका आली. सुधा म्हणाली, कोण आली तर? तिचं बोलणं ऐकून राहुल मानवर करत म्हणाला, आई. त्याच्या डोळ्यात चमक होती. भीती आणि विश्वास दोन्ही दिसत होतं. सुधा काही बोलणार तोपर्यंत दार कोणीतरी वाजवलं. तसा राहुल जागेवर उभा राहिला. त्याचे हात आपोआप घट्ट मुठीत बंद झाले. त्याच्या चेहऱ्याचा रंग बदलला. सुधाने रोहनला बेडवर झोपवलं आणि दार उघडण्यासाठी पुढे निघाली. दाराची कडी उघडताना तिचे हात जागेवरच थांबले. तिच्या मनात एक विचित्र भीती होती. तिने मोठा श्वास घेतला आणि दार उघडले. बाहेर राहुलची आई सुमन उभी होती. तिचे डोळे लाल, चेहऱ्यावर राग आणि दारूच्या निशात जिंकून गेली होती. ती अडखळत दारावर उभी होती. तिच्या डोळ्यात संकोच नव्हता. ती सुधाला म्हणाली, तुला काय वाटलं, तू माझ्या मुलांना माझ्यापासून हिसकावून घेऊ शकतेस? सुधा दारात आडवी उभी होती. ती म्हणाली, तू त्यांना बाजारात सोडून दिलं होतंस. तुला थोडा तरी अंदाज आहे का की त्यांच्यासोबत काय चुकीचं झालं असतं? सुमन थांबवत म्हणाली, मला माहीत आहे. मग जरा पुढे आली आणि म्हणाली, मला फक्त पैसे हवेत, अजून काही नको. तू मला पैसे दे, मी त्यांना सोडून देईन. सुधा रागाने लाल झाली आणि मोठ्या आवाजात म्हणाली, तुला फक्त पैसे हवे आहेत? तुला तुझ्या पोरांची जरा पण काळजी नाही? सुमनने काहीच उत्तर दिलं नाही. राहुल आत खोलीजवळ दाराजवळ उभा राहून सगळं ऐकत होता. त्याने पडद्याला आवळून पकडलं होतं. सुधा घरात गेली. कपाटातून काही नोटा घेतल्या. तिला माहीत होतं की ते जे करत आहे ते चुकीचं आहे, पण आत्ता त्या मुलांना वाचवण्यासाठी हा एकच मार्ग उरला होता. ती बाहेर आली आणि हळू सुमनकडे पैसे देत कडक आवाजात म्हणाली, हे पैसे घे आणि इथून निघून जा. सुमनने पैसे सुधाच्या हातातून हिसकावून घेतले. पैसे बघून तिच्या डोळ्यात वेगळीच चमक आली आणि गालावर हसू उमटलं. पैसे घेत सुमन म्हणाली, हे संपलं नाही. असं म्हणत ती वळली आणि अंधारात गायब झाली. सुधाने लगेच दरवाजा बंद केला आणि मोकळा श्वास घेतला. ती आत वळली तर राहुल तिच्याकडेच बघत होता. तो रागीट स्वरात म्हणाला, तुम्ही आम्हाला विकत घेतले आहे का? ते शब्द सुधाच्या काळजात सुईसारखे टोचले. सुधा म्हणाली, नाही राहुल, मी तुम्हाला विकत घेतलं नाही. मी तर तुम्हाला वाचवलं आहे. राहुल नजर खाली करून उभा होता. मग थोड्या वेळानंतर त्याने डोकं वर केलं. पहिल्यांदा सुधाने त्याच्या डोळ्यात चमक बघितली. थोडा विश्वास दिसत होता, पण तिच्यावर पूर्ण विश्वास अजून बसला नव्हता. पहिल्यांदा त्याच्या मनात आशा निर्माण झाली होती. सुधाला वाटले आता सगळं ठीक झालं आहे. तिला वाटले तिने राहुलला आणि रोहनला वाचवलं आहे. पण सत्य यापेक्षा जास्त कडू होतं. रोहनला बेडवर झोपवलं होतं आणि राहुल एका कोपऱ्यात झोपला होता. आज कमीत कमी तो पोटभर जेवला होता.
ही त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. सुधाने हा विचार करून मोकळा श्वास घेतला की आता सगळं सुरळीत होईल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी सगळंच बदललं होतं. सकाळी तिला एका भयानक स्वप्नाने अचानक जाग आली. ती उठली आणि पळत मुले झोपलेल्या खोलीकडे गेली. दरवाजा थोडासा उघडा होता. दरवाजाकडे बघून असं वाटत होतं की कोणीतरी घाई गडबडीत त्याला बंद करायचा प्रयत्न केला आहे. ते दार बघून तिच्या मनात एक वेगळीच भीती निर्माण झाली. तिने पळत राहुलला आवाज दिला, पण काहीच उत्तर मिळाले नाही. तिचं मन खूप घाबरायला लागलं. आत डोकावून बघितलं तर बेडवर चादर अस्तव्यस्त पडली होती. मग तिची नजर राहुलच्या बिछाण्यावर पडली. तो पण मोकळा पडला होता. तिचा आवाज थरथरत होता. तिने पूर्ण खोली बघितली की काही पुरावा मिळतो का. मुलांचे कपडे, राहुलची तुटलेली चप्पल तिथेच पडली होती, पण दोन्ही मुलं गायब होती. ते बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. दोन्ही मुलांना आवाज देत ती त्यांना घरभर शोधायला लागली. मग तिची नजर दारावर पडली. तो थोडासा उघडा होता. ती दारातून बाहेर पळत आली. गेटवर एक म्हातारा वॉचमन उभा होता. तो कायम शांत दिसायचा, पण आज त्याचा चेहरा जरा वेगळाच दिसत होता. ती पळत धापा टाकत त्याच्याजवळ गेली आणि त्याला म्हणाली, काका, तुम्ही राहुल आणि रोहनला बघितलं आहे का? त्याने भुवया उंच केल्या आणि म्हणाला, आत्ताच त्यांची आई आली होती आणि त्यांना तिच्यासोबत घेऊन गेली. सुधा म्हणाली, काय? कधी? कुठे? तिचा आवाज थरथरत होता. तो वॉचमन डोकं खाजवत म्हणाला, आत्ता थोड्या वेळापूर्वीच ती जबरदस्ती आत घुसली आणि म्हणाली की ही माझी मुलं आहेत. मी तिला थांबवायचा प्रयत्न केला, पण ती आरडाओरडा करायला लागली. ती म्हणाली की ती त्यांची खरी आई आहे आणि त्यांना घेऊन जाण्यापासून तिला कोणीच थांबवू शकत नाही. सुधाचे हातपाय सुन्न पडले. तिचं मन पूर्णपणे घाबरून गेलं होतं. ती परत घरात आली आणि फोन उचलून थरथरत्या हाताने नंबर लावला. फोन पोलीस स्टेशनला लावला होता. फोन उचलल्या उचलल्या ती घाबरत म्हणाली, माझ्या मुलांना सुमन उचलून घेऊन गेले आहे. तुम्हाला काहीतरी करायला पाहिजे. तिकडून आवाज आला, जर ती त्यांची जन्मदाती आई आहे आणि तिच्याजवळ अधिकार आहे तर आम्ही आता काहीच करू शकत नाही. ते ऐकून सुधाचा श्वास अडकला. ती ओरडत म्हणाली, काय? तिने तर त्यांना रस्त्यावर मरायला सोडून दिलं होतं. ती दारुडी आहे. तिला त्यांची अजिबात काळजी नाही. हे बघा साहेब, आपल्याला तिच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला हवी. पण तिकडून आवाज आला, आम्ही आता काहीच करू शकत नाही, असं म्हणत फोन कट झाला. हे ऐकून सुधाच्या हातातून फोन खाली पडला. हे काय चालू आहे असं म्हणत तिने स्वतःचा राग कंट्रोल केला आणि स्वतःला सावरलं. ती विचार करायला लागली की जर सुमन राहुलला आणि रोहनला घेऊन गेले आहे तर ती कुठे घेऊन गेली असेल. राहुल बोलला होता, जर मी झोपलो आणि ती परत आली तर. तो घाबरत होता, पण फक्त सुमनलाच नाही, अजून काहीतरी होतं जे सुधाला माहीत नव्हतं. ती घरातून मुलांना शोधायला बाहेर पडली. सगळ्या गल्ली चौक पालथे घातले. शेजाऱ्यांना विचारलं, बाजार दुकानदारांकडे विचारपूस केली. शेवटी एक भाजी विकणारा म्हणाला, मी सुमनला एका माणसाशी बोलताना बघितलं होतं. सुधा म्हणाली, कुठला माणूस? तो भाजीवाला म्हणाला, एक काळा कोट घातलेला माणूस. त्याला गल्लीचा राजूदादा म्हणतात. हे ऐकून सुधाच्या पायाखालची जमीनच सरकली. राजूदादा हे नाव ऐकताच लोकांच्या चेहऱ्यावर भीती दिसायला लागते. हा या गल्लीतला सगळ्यात मोठा गुंड होता. मटका, जुगार, काळे धंदे अशा प्रत्येक जागेवर त्याचं नाव होतं. राहुल आणि रोहन त्याच्याजवळ होते हा विचार करून सुधाच्या अंगातून अवसानच निघून गेलं. तिला माहीत होतं आता तिला त्याच्याकडून मुलांना परत घेऊन यायचं होतं. तिने त्या गुंडांविरुद्ध तक्रार केली. आज कोर्टाची तारीख होती. कोर्टात रोहन आणि राहुल पण आले होते. तिला बघून राहुल पळत तिच्याजवळ आला आणि तिचा हात घट्ट पकडला. त्याने हात एवढा घट्ट पकडला होता की तिला जाणवलं जर त्याने हात सोडला तर तो कायमचा वाईट मार्गावर जाईल. दोघे कोर्टात मधोमध उभे होते. सगळ्या कोर्टात भयान शांतता पसरली होती. जज साहेब त्यांच्या जागेवर बसले होते, पण त्यांची नजर फक्त राहुलवर येऊन अडकली होती. सुधासमोर सुमन बसली होती. तिचे डोळे लाल होते, ओठ सुकले होते, पण चेहऱ्यावर घमंड आणि कठोरता स्पष्ट दिसत होती. तिच्या वकिलाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू होतं, जणू त्याला विश्वास होता की हे केस तोच जिंकला आहे. वकील त्याच्या जागेवरून उठला आणि राहुलला म्हणाला,
राहुल, तू तुझ्या आईवर प्रेम करतोस ना? हो ना? त्या प्रश्नाने सगळ्या कोर्टरूममध्ये विचित्र शांतता पसरली. तिथे बसलेल्या सगळ्यांची नजर फक्त राहुलवर टिकली होती. त्याच्या डोळ्यात भीती होती, पण त्याने काहीच उत्तर दिलं नाही. वकील हसत अजून पुढे आला आणि परत प्रश्न विचारला, तुला तुझ्या आईची आठवण येते का? राहुलने मोठा श्वास घेतला आणि मग वकिलांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला. त्याचा आवाज शांत पण मोठा होता. तो म्हणाला, मी त्या आईची आठवण काढतो जशी मला पहिल्यापासून हवी होती, पण त्या आईला नाही जी या कोर्टात बसली आहे. सगळे कोर्ट त्याचं उत्तर ऐकून थक्क झालं. ते ऐकून सुमनचा चेहरा पांढरा पडला. जज साहेब एक क्षण काहीच बोलले नाहीत. मग त्यांनी तिथे असलेले कागद खूप मन लावून वाचले. पाने उलटून वाचायला लागले. सगळेजण त्यांच्या उत्तराची वाट बघत होते. सुधाचे हातपाय थंड पडले होते. तिचा श्वास अडकला होता. खूप वेळानंतर जज साहेबांनी डोकं वर केलं. त्यांचा आवाज सगळ्या कोर्टात पसरला. ते म्हणाले, हे न्यायालय हा निर्णय देत आहे की राहुल आणि रोहनची आत्ताची कस्टडी सुधा सावंत यांना देण्यात येत आहे. काही क्षण कोणाला काहीच समजलं नाही की काय झालं. मग राहुलने हळूच डोळे मिचकवले आणि सुधाकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात अनेक प्रश्न होते. तो हळू आवाजात म्हणाला, खरंच आम्ही तुमच्याजवळ राहू शकतो का? त्याच्या मनात आशेची थोडीशी चमक होती, जी आजपर्यंत त्याने त्याच्या मनात लपवून ठेवली होती. त्याचं बोलणं ऐकून सुधाच्या डोळ्यात पाणी आलं. ती हसली आणि मान हलवून म्हणाली, हो राहुल, याचा अर्थ असा आहे की तुम्ही दोघं कायम माझ्यासोबत राहणार आहात. एक क्षण राहुल काहीच बोलला नाही. मग अचानक तो पुढे आला आणि सुधाला जोरात मिठी मारली आणि म्हणाला, चल आई, आपण आपल्या घरी जाऊया. आई हा शब्द ऐकून सुधाचे मन भावूक झाले. तिने राहुलला घट्ट मिठी मारली